वर्षा दिसाचा सण बाहेरू नये असं म्हणतात, पण तब्येतीची कुरकुर, 2-4 दिवसातली धावपळ आणि धीर जाऊ लवकर जाणार असल्यामुळे काढलेल्या 25 कांबोळ्या. एवढ्या सगळ्या गडबडीमुळे म्हटलं पोळ्या स्किप करूया. तसं छाया मावशीने पोळ्या दिलेल्या, पण लेक कुठली ऐकतीये. आई तुझ्याच हातचं पाहिजे तसा तिचा हट्ट. एका क्षणासाठी वाटलं आई असती तर म्हणाली असती तुला बरं वाटत नाहीये तर राहू देत मी करते, पण सध्या मीच आईच्या रोलमध्ये असल्यामुळे बालहट्टासमोर ऑप्शनच नव्हता मला. पुरण वाटण हे पाट्यावर केलेलं जास्त आवडतं मला, कारण त्या चवीची सर कोणत्याच पदार्थाला येऊ शकत नाही. मी तेलावरच्या पोळ्या बनवत नाही, अति तेल आरोग्याला हानिकारकच, त्यामुळे पिठावरच्या पोळ्या करते. पूर्णपणे मैदान न वापरता निम्म गव्हाचं पीठ आणि निम्मी पोळीची पिठी घालून मी पुरणपोळ्या करते. त्यानंतर पाट्यावरचं वाटण तयार करून येळवणीची आमटी केली. मग पिल्यानं पोटभर दूध पोळी खाल्ल्यानंतर दिलेल्या 2 स्तुती सुमनांनी माझा सगळा ताण निघून गेला. माझ्या आईच्या आणि माझ्यातल्या आईपणाचं आज माझं मलाच कौतुक वाटलं. असं छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधण्यासाठी माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बाय बाय.